जनसुरक्षा विधेयक कायदा हा रद्द झालाच पाहिजे ही प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या सर्वांची मागणी आहे। कारण याचे विपरीत परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। या भारतात लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने सर्वांना त्यांचे कामं कर्तव्य करण्याचा अधिकार आहे। म्हणून जनसुरक्षा विधेयक हे रद्द झाले पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आम्ही आज करतो। आज देशाचे पंतप्रधान मोदींनी सांगितलं की GST आम्ही कमी करणार आहोत। म्हणजे एवढे वर्ष जनतेची लूटच त्यांनी केलेली आहे, त्यांना उशिरा पश्चाताप येतो। याच पद्धतीने जनसुरक्षा कायदा रद्द होईल आम्ही अपेक्षा आहे। हा जनरक्षक कायदा म्हणून या केंद्र सरकारने पास केला बहुमताच्या जोरावर, परंतु हा जनसुरक्षा कायदा नाही, हा जनाच्या भक्षण करणारा कायदा आहे आणि लोकांचा लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे तो हिसकावणारा कायदा आहे। असा कायदा केंद्र सरकारने 5व्या बहुमतावर पास केला आणि लोकांच्या लोकशाहीमध्ये ज्या मांडण्याचा अधिकार आहे, मग वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या पक्ष असतील, वेगवेगळ्या व्यक्ती असतील, त्यांच्यावर हा लोकशाहीमध्ये गदा आणण्याचा प्रकार आहे। म्हणून हा जनसुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे अशी महाविकास आघाडीकडून सर्व नेत्यांची या ठिकाणी मागणी आहे। त्यांचं निमित्त करून देवेंद्र फडणवीसांच्या या ठिकाणच्या विकृत मनोवृत्तीतून हा कायदा या महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा आला। हा कायदा लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे बेरोजगार असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, महागाईविरुद्ध लढणारी जनता असेल, यांचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा करण्यात आला। त्याच्यात कुठेही नक्षलवाद्यांचा उल्लेख नाही। निमित्त ते केलं गेलं आणि 5वी बहुमताने हा कायदा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला। आज महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष असेल, उभाटा असेल, काँग्रेस पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट असेल, सपा असेल, या सर्वांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आता आम्ही लोकशाही मार्गानं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात जात आहोत। कायदा हा रद्द झाला पाहिजे यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत। आपण म्हणतो की भारतामध्ये लोकशाही आहे, परंतु हे मोदी सरकार आल्यापासून भाजपचं सरकार नसून हे मोदीचं सरकार आहे आणि यांनी नेहमी एक 5वी बळाच्या जोरावर कुठलाही विचार न करता लोकशाहीची कशा पद्धतीनं पायमल्ली कशी करता येईल, विरोधी पक्षांना कसं नामोहरम करता येईल या दृष्टीने सातत्याने त्यांचे प्रयत्न चालतात। हे अनेकदा आपण अनुभवलेलं आहे। शेतकऱ्यांच्या विरुद्ध 3 काळे कायदे केले, 1 वर्षभर संघर्ष करावा लागला, 750 लोकांना म्हणजे त्या मृत्युमुखी जावं लागलं, तेव्हा तो कायदा मागे झाला। GSTबद्दल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी नेहमी सांगायचे की हा GST नसून हा गब्बर सिंग कायदा आहे, तो कायदा मागे घ्यावून मागणी केली। कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की GST चुकीची आहे। आता परवा त्यांनी घोषणा केली की आता 4 स्लॅबनं आता 2 स्लॅब। त्याच पद्धतीनं जनसुरक्षा कायदा केवळ 5वी बहुमताच्या आधारावर मनातील तशा पद्धतीनं कायदे देशात केले जात आहेत। त्याच्यातला एक भाग आहे। ऑलरेडी या देशामध्ये 4 कायदे आहेत की ज्याच्याने आपण सुरक्षा जनतेचं करू शकतो, पण 4 कायदे अस्तित्वात असताना विरोधी पक्षाला वेठीस धरण्यासाठी म्हणजे उद्या कुठल्याही कामगार संघटना, कुठलीही संघटना, कुठल्याही पक्षीय संघटना हे जर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर जर आले, महात्मा गांधींनी एक मोठे शस्त्र दिलं आपल्याला आंदोलनाचं, ते सुद्धा शस्त्र आज लोकांच्या हातून काढण्याचं पक्षाचं राजकारण जाऊ देत, परंतु कामगार संघटना आहे, शिक्षकांच्या संघटना आहे, पत्रकारांच्या संघटना आहे, इव्हन पत्रकारांच्या संघटनेवर सुद्धा या कायद्यामुळे गदा येणार आहे। त्यामुळे हा कायदा सर्व पद्धत सगळ्या दृष्टीने विचार केला, याचा अभ्यास जर केला, याची कुठलीही आवश्यकता नसताना केवळ आपल्या विरुद्ध जो कोणी बोलेल त्याची मुस्कटदाबी करण्यासाठी, त्यामुळे लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे कायदे 5वी बळाच्यावर करणं अत्यंत घातक आहे, चुकीचं आहे। आणि आम्हाला खात्री आहे की हा सुद्धा कायदा या मोदी सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, कारण की भारतीय जनता हे काही सहन करणार नाही। त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील आमची शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि आमचं ठाकरे गटाचे आमचे सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे, राज्याचे या ठिकाणी येऊन आम्ही कलेक्टरांना निवेदन देत आहोत की हा जुलमी कायदा, अनावश्यक कायदा हा रद्द झाला पाहिजे, आमची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।